20 जून उजाडला तरी राज्यात पावसाचा पत्ता नाही. शेतकरी राजा चातकासारखी वाट पाहतो. पेरण्या पूर्णपणे रखडलेल्या आहेत आणि अशातच आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली. हवामान विभागाने दिलेला इशारा पाहिला तर राज्यावर फार मोठं संकट घोगावत असल्याचं चित्र आहे. कारण यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. केरळमध्ये अवघ्या 2 दिवस उशिरानं पोहोचलेला मान्सून महाराष्ट्रात का रखडला याचं सर्वात मोठं आणि धक्कादायक कारण समोर आलंय. मान्सून सध्या अरबी समुद्रात एकाच ठिकाणी पूर्णपणे रेंगाळलाय. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची पुढे अजिबात वाटचाल झालेली नाहीये आणि सर्वात धोक्याची गोष्ट म्हणजे पुढील 2 ते 3 दिवस मान्सून अरबी समुद्रात त्याच ठिकाणी थांबून राहण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात मान्सूनला पुढे सरकण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झालाय. एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे राज्यात उष्णतेचा पारा कमालीचा वाढलाय. भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये कडक उष्णतेचा तीव्र इशारा दिलाय. आज मराठवाडा आणि कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. विशेष म्हणजे मान्सूनने आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये प्रगती केली आहे. पण महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अरबी समुद्रात मात्र मान्सून एकाच ठिकाणी ठप्प आहे. तर मग महाराष्ट्रात धोधो पाऊस कधी सुरू होणार? हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील किमान 8 दिवस महाराष्ट्राला पावसाची वाट पाहावी लागणार आहे. म्हणजेच थेट 1 जुलै नंतरच राज्यात मान्सूनचा पाऊस दाखल होईल आणि त्यानंतर धोधो पावसाला सुरुवात होईल. पण विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. विदर्भात मात्र काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे इथल्या नागरिकांनी सतर्क राहावं. जून महिना आता कोरडा जाण्याची शक्यता असल्यानं पेरणीची घाई करू नका असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. तुमच्या भागात सध्या हवामान कसं आहे? कडक ऊन आहे की ढगाळ वातावरण? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हवामानाच्या अशाच ताज्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच फॉलो करा आणि युट्यूबवरती जर हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HPN मराठी न्यूज.